Hello, my young friends, and welcome to this session of English class. मी मानसी तुमच्या सर्वांचे एकदा परत स्वागत करते आजच्या या सेशन मध्ये. आज आपण तुमच्या सिलेबस मधला नेक्स्ट चॅप्टर टीनी टायनी हा जो आहे हा वाचूया. टीनी टायनी याचा अर्थ काय आहे? टायनी म्हणजे छोटंसं आणि टीनी टायनी म्हणजे अनेक छोटंसं, म्हणजे इवलूसं, पिटुकलंसं. पिटुकलं हा शब्द आपण वापरतो ना, की हे किती इवडूस आहे, पिटुकलंसं आहे. ते टीनी टायनी अशी स्टोरी आहे, फार गंमतदार स्टोरी आहे. तुम्हाला ऐकून खूपच मजा येणार आहे. तर चला वाचूया टीनी टायनी. तर अशी स्टोरी आहे 2.3 ची तुमची टीनी टायनी. सर्वात आधी आपण हे जो फर्स्ट पेज आहे हा बघूया. हिअर्स अ ट्रेडिशनल इंग्लिश स्टोरी दॅट क्रिएट्स हॉरर अँड फन ऍट द सेम टाइम. तर ही जी स्टोरी आहे ही एक ट्रेडिशनल म्हणजे पारंपरिक इंग्लिश कहाणी आहे, जे की हॉरर आणि फन, हॉरर म्हणजे काय, भीती, आणि फन म्हणजे मजा, हसी मजाक. तर ते दोन्ही एका बरोबर जे आहे उत्पन्न करतं, एका बरोबर या दोन्ही गोष्टी आपल्याला ह्या वाचता वाचता येतील. द वर्ड्स टीनी टायनी रिपीटेड थ्रू आउट द स्टोरी ऍड टू द फन. हा शब्द जो आहे, जेव्हा आपण कहाणी वाचूये तेव्हा हा शब्द प्रत्येक लाईनीत परत परत रिपीट होतो, टीनी टायनी, आणि त्याच्या कारणाने काय होतं, खूप मजा येतो या स्टोरी वाचायला. द स्टोरी टेक्स यू टू द वर्ल्ड ऑफ फॅन्टसी. ही जी कहाणी आहे ही तुम्हाला एका फॅन्टसी वर्ल्ड, म्हणजे की परीकथा वाटेल तुम्हाला, कल्पनेच्या ह्याच्या लोकमध्ये घेऊन जाईल, वेअर ऑर्डिनरी थिंग्स ऑल्सो अपियर मिस्टिरियस. जिथे साधारण ज्या गोष्टी आहेत त्या पण तुम्हाला मिस्टिरियस म्हणजे रहस्यात्मक अशा वाटतील. स्टोरीज ऑफ ओल्ड वुमेन आर कॉमन इन ट्रेडिशनल टेल्स ऑफ मेनी रिजन्स. तर ओल्ड वुमेन म्हणजे की म्हाताऱ्या बायकांच्या ज्या कहाण्या आहेत त्या काही साऱ्या रिजन्स मध्ये, काही साऱ्या प्रांतांमध्ये खूप कॉमन आहेत, खूप साधारण म्हणजे की नेहमी यूज होतात अशा ट्रेडिशनल जे स्टोरीज मध्ये, म्हणजे पारंपरिक कहाण्यांमध्ये. आता बघा, टीनी टायनीचा अर्थही दिला आहे इथे, व्हेरी स्मॉल म्हणजे खूप लहानसा. कहाणी वाचायच्या आधी हे इथे एक वॉर्मिंग अप एक्सरसाइज आहे, जी की आपली ग्रामरशी रिलेटेड आहे आणि फारच महत्वाची आहे. आपल्याला कधी पण रायटिंग जी करायची असते आपल्या मनाने, तर त्याच्यात हे वस्तू फार जरुरी असते येणं. यू नो दॅट ऍडजेक्टिव्हज आर यूज टू डिस्क्राईब नाउन्स. तुम्हाला माहितीये की ऍडजेक्टिव्हचा यूज कशाला होतो? नाउन्सला डिस्क्राईब करायला. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय? विशेषण. विशेषण जे आहे संज्ञाला डिफाईन करतं, त्याला डिस्क्राईब करतं, त्याच्या जे आहे आणि खासियत सांगतं. दे डिस्क्राईब मेनी एस्पेक्ट्स ऑफ अ नाउन. तर हे जे आहे ऍडजेक्टिव्ह आहे, हे नाउन्सचे, संज्ञाचे काही सारे पहलू सांगतं. फाइंड मोर एक्झाम्पल्स दॅट विल फिट इन ईच ऑफ द बॉक्सेस बिलो. तर इथे काही वस्तू दिल्या आहेत ऍडजेक्टिव्हच्या रिलेटेड. तर आपल्याला अनेक पाहायचे आहे. साईज आहे, ठीक आहे. साईज कसं स्मॉल असतं, बिग असतं, असे काही काही साईज वेगवेगळे आहे ना. तर असं स्मॉल स्टोन इथे दिलेलं आहे, म्हणजे की एक लहान स्टोन, पत्थर. एज म्हणजे वय, यंग, ओल्ड अशा प्रकारे पण लिहितो, अ यंग मॅन. शेप म्हणजे आकार, स्क्वेअर, राऊंड, सर्कल, ट्रायंगल, खूप होऊ शकतं काहीतरी. अ स्क्वेअर बॉक्स पहा म्हणजे चौखट्टा बॉक्स. डबा. कलर म्हणजे रंग, पिंक, रेड, ब्लू, येलो, ग्रीन, खूप सारे कलर्स असतात, रंग असतात. अ पिंक ड्रेस, गुलाबी ड्रेस. ओरिजिन. ओरिजिन म्हणजे कोणची गोष्ट कुठली आहे. चायनीज, जसं इथे दिलंय चायनीज, तर चायनीज राईस. मग आहे क्वालिटी. क्वालिटी म्हणजे कोणत्या वस्तूची जी आहे, जी क्वालिटी असते की कशी आहे, ती चांगली आहे की नाही. तर क्वालिटीज काय आहे? काइंड, वाईज. काइंड म्हणजे काय? दयाळू. वाईज म्हणजे खूप शहाणा, वाईज किंग, शहाणा राजा होता. मटेरियल म्हणजे कोणत्या वस्तूंनी बनलेलं आहे. प्लास्टिक आहे, स्टील आहे, गोल्ड आहे, असं काही पण मटेरियल होऊ शकतं. प्लास्टिक टॉय म्हणजे की प्लास्टिकचा खेळणा. यूज, स्विमिंग म्हणजे की यूज म्हणजे काय, की आपण कुठे वापर करतो त्याचा, जसं की अ स्विमिंग टँक, की पोहायचा जो टँक आहे. तर इथे हे असं. सी व्हॉट अदर सिंगल एडजेक्टिव्ह और पेअर ऑफ एडजेक्टिव्ह यू कॅन यूज इन प्लेस ऑफ टीनी टायनी इन द स्टोरी दॅट फॉलोज. आपण जेव्हा स्टोरी वाचू तर तुम्ही बघा, लक्ष द्या की काय आपण टीनी टायनी ह्याच्या जागेवरती काय कोणतं दुसरं शब्द आहे जे आपण लावू शकतो. डू द एडजेक्टिव्ह फिट वेल इन ऑल प्लेसेस. आणि काय तो जो आपण एडजेक्टिव्ह लावतो आहे, टीनी टायनी काय आहे, हा एक एडजेक्टिव्ह आहे. तर जो आपण विशेषण लावतोय तो काय प्रत्येक जागी फिट बसतोय की नाही. डू यू हॅव टू मेक एनी अदर चेंजेस इन द स्टोरी इफ यू चेंज द एडजेक्टिव्ह. की जर आपण एडजेक्टिव्ह चेंज केला, विशेषण चेंज केला, तर काय आपल्याला स्टोरीमध्ये पण बदल करावा लागेल. नाव लिसन, रीड केअरफुली अँड डिसाइड. आता तुम्हाला ऐकायची आहे स्टोरी आणि हे निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे की ह्याच्यात काय तुम्ही कोणता दुसरा एडजेक्टिव्ह किंवा विशेषण लावू शकता की नाही.
बघा आता ही स्टोरी सुरू होते टीनी टायनी. आता जर तुम्ही लक्ष देऊन बघा तर हे टीनी टायनी कसं लिहिलंय, हे असं हॉरर टाईप मध्ये लिहिलंय, म्हणजे की ह्याला पाहून भीती वाटेल. आता शब्दतः फनचा आहे, म्हणजे असं वाचून हसू येतं, पण लिहिलं कसं हॉरर टाईप मध्ये, म्हणजे हॉरर आणि कॉमेडी मिक्स आहे ह्याच्यामध्ये. Once upon a time, there was a teeny tiny woman who lived in a teeny tiny house in a teeny tiny village. आता कळलं तुम्हाला, प्रत्येक लाईनीत टीनी टायनी येणार आहे. तर एकदाची गोष्ट आहे, एका वेळेला एक छोटीशी पिटुकलीशी बाई who lived in a teeny tiny house, जी की एक पिटुकल्याशा घरात, एका पिटुकल्याशा गावात राहत होती. Now one day this teeny tiny woman tied her teeny tiny scarf. आता एक दिवशी काय झालं की ही जी पिटुकलीशी बाई होती तिने आपला स्कार्फ, स्कार्फ कशाला म्हणतात, जे आपण असं असं करून बांधतो, तर तिने आपला पिटुकलासा स्कार्फ बांधला अँड वेंट आउट हर टीनी टायनी हाऊस टू टेक अ टीनी टायनी वॉक. आणि आपल्या पिटुकली अशा घरातनं बाहेर निघाली एक पिटुकलीशी वॉक करायला. वॉक म्हणजे काय, आपण जे चालतो तर त्याला. And when this teeny tiny woman had gone a teeny tiny way, and जेव्हा ही पिटुकलीशी बाई थोडस पिटुकलं असं रस्त्यात गेली, she came to a teeny tiny gate. तर ती एक छोट्याशा पिटुकल्याशा गेट म्हणजे दारासमोर, दार म्हणजे कोणचं, गेट म्हणजे मोठंसं गेट असतं ना, तर अशा ह्याच्या समोर आली. मग काय झालं, सो द टीनी टायनी वुमेन ओपन द टीनी टायनी गेट. तर मग ही पिटुकलीशी बाईनी तो जो पिटुकलासा गेट होता, दार होतं, त्याला उघडलं अँड वेंट इन टू अ टीनी टायनी चर्च यार्ड. आणि मग ती एक छोट्याशा पिटुकल्याशा चर्च यार्ड मध्ये गेली. आता चर्च यार्ड हे काय असतं नेमकं बघा. चर्च यार्ड असतं एनक्लोज्ड एरिया अराउंड अ चर्च, म्हणजे चर्चला लागलेला एक एरिया असतो, एक ठिकाण असतो. चर्च तर तुम्हाला माहिती असेल की जिथे हे लोक जे असतात ते आपली, जसं आपल्याकडे मंदिर असतात, टेम्पल्स असतात ना, जिथे आपण प्रेयर करतो, प्रार्थना करतो, तसंच जे आहे, जे इंग्लिश लोक असतात ते चर्च मध्ये आपली प्रार्थना करतात. तर असंच चर्चला लागलेला एक एरिया असतो वेअर पीपल आर बरीड, जिथे लोकांना दफनावलं जातं. पहा आपल्या लोकांकडे हिंदूंमध्ये काय असतं की हिंदूंमध्ये लोकांना काय केलं जातं, जळवलं जातं, ठीक आहे ना. पण जसं की मुस्लिम लोक झाले आणि ख्रिश्चन लोक झाले, यांच्याकडे बरी केलं जातं. बरी म्हणजे काय, दफनावलं जातं. तर चर्च यार्ड ती जागा आहे जी चर्चला लागलेली असते आणि तिथे लोकांना बरी केलं जातं, म्हणजे दफनावलं जातं. तर ती बाई जी आहे, ती जी पिटुकलीशी बाई होती, ती त्या पिटुकल्याच्या गेटला उघडून त्या पिटुकल्याच्या चर्च यार्ड मध्ये गेली. तुमच्या डोळ्यासमोर असं चित्र चाललंय की नाही, मी सांगते, तर चालला पाहिजे, म्हणजे तुम्हाला एक कल्पना होईल की कसं आहे. And when this teeny tiny woman had got into the teeny tiny churchyard, आणि जेव्हा ही टुकली पिटुकलीशी बाई त्या ज्या पिटुकल्याशा चर्च यार्ड मध्ये गेली, म्हणजे की त्या कब्रिस्तान मध्ये गेली, आपण कब्रिस्तान म्हणू शकतो. शी सॉ अ टीनी टायनी बोन ऑन अ टीनी टायनी ग्रेव. तर तिने एक पिटुकलासा बोन, बोन म्हणजे काय, हड्डी असते ना, हाड हे ना, तर हाड असा पाहिला एक पिटुकल्याच्या ग्रेव मध्ये. ग्रेव म्हणजे काय, जी कबर असते ना, जिथे लोकांना दफनावलं जातं, तर त्याला म्हणतात. तर अशा ग्रेव वरती तिने एक बोन म्हणजे हड्डी पाहिली. अँड द टीनी टायनी वुमेन सेड टू हर टीनी टायनी सेल्फ. आणि ते पिटुकल्याशा बाईनी स्वतःच्या पिटुकल्याच्या मनाशी बोलली, दिस टीनी टायनी बोन विल मेक मी सम टीनी टायनी सूप फॉर माय टीनी टायनी सफर. म्हणजे हे जे पिटुकलंसं बोन आहे, हाड आहे, हे माझ्याकरता माझ्या टीनी टायनी सूप करता, म्हणजे जे सूप मी जे पिते फॉर माय टीनी टायनी सफर, जे पिटुकलंसं सूप मी पिते आपल्या पिटुकल्याच्या सफर मध्ये, त्याच्याकरता मला हे कामास येईल. आता पहा, ग्रेव जे आता शब्द आला, मी तुम्हाला म्हटलं अ प्लेस वेअर अ पर्सन इज बरीड, म्हणजे जिथे कुणाला दफनावलं जातं, मेलेल्या इन्सानला दफनावलं जातं, त्याला ग्रेव म्हणतात, म्हणजे कब्र. आणि सपर हा जो शब्द आता आला, टीनी टायनी सपर, लास्ट मील ऑफ द डे, म्हणजे जे सगळ्यात शेवटला मील असतो, तर म्हणजे जेवणानंतर जे सगळ्यात शेवटला जो लास्ट मील असतो, दिवसाचा जो शेवटला मील असतं, त्याला म्हणतात सपर. तर ते प्यायचा काही एक प्रकार असतो, तर ते सूप सारखं असतं. तर त्याच्यामध्ये तिने सोचलं की ते हाड जे आहे ते ती त्याला म्हणजे की उकळून सूप सारखं त्याला ती पिऊ शकते, असं तिने सोचलं. सो द टीनी टायनी वुमेन पुट द टीनी टायनी बोन इन टू हर टीनी टायनी पॉकेट. तर हे सोचून त्या छोट्याशा पिटुकल्याच्या बाईनी ते पिटुकल्याचं जे बोन होतं, जे हाड होतं, त्याला आपल्या पिटुकल्याच्या पॉकेटमध्ये, ठीक आहे, ठेवलं.
आणि वेंट होम टू हर टीनी टायनी हाऊस, आणि मग ती आपल्या पिटुकल्याच्या घरात परत चालली गेली. तर अशा प्रकारे आपण पाहतोय की हर सेंटेन्स मध्ये टीनी टायनी हे 2 किंवा 4 किंवा 5दा आलेला आहे. पण ह्याच्यानी खूप मजा येते ना, की हर वस्तू टीनी टायनीची आहे, पिटुकलीची प्रत्येक वस्तू आहे. तर पुढे स्टोरीमध्ये काय होतं हे आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये बघूया. तर आता आपण आपली वॉर्मिंग अप एक्सरसाइज जी होती ऍडजेक्टिव्हच्या रिलेटेड ती बघू. एक्झाम्पल्स ऑफ ऍडजेक्टिव्ह दॅट विल फिट इन ईच ऑफ द फॉलोइंग. बघा, साईजची गोष्ट आली होती, स्मॉल होतं जसं तिथे लिहिलेलं. अ बिग बलून, अ बिग बलून म्हणजे मोठासा बलून, गुब्बारा, फुगा. अ टॉल ट्री, मोठा ट्री. आता हे बिग, टॉल, लार्ज हे तिन्ही शब्द साईज मध्ये आले आणि ह्याच्या बरोबर तुम्हाला एक्झाम्पल्स पण दिले. तर टॉल ट्री आणि अ लार्ज एरिया, खूप मोठा एरिया. एज म्हणजे वय. अन ओल्ड लेडी, एक म्हातारी बाई. अ यंगर सन, यंगर कोणाला म्हणतात की जो लहान असतो, यंगर सन लहान मुलगा. आणि अन एडल्ट मॅन. त्याच्यात ओल्ड, यंगर, एडल्ट हे सगळे काय आहे, ऍडजेक्टिव्ह आहे आणि एज सांगतात. तर साईज झालं, एज झालं. तर शेप बघा, शेप म्हणजे आकार. अ राऊंड रिंग, रिंग कशी असते, रिंग म्हणजे अंगठी, अंगठी गोल असते. तर अ राऊंड रिंग. अ ट्रायंग्युलर हँगर, हँगर ज्याच्यावरती आपण कपडे टांगतो तो ट्रायंग्युलर असतो, त्रिकोण असतो. डायमंड शेप्ड आईज, तर डायमंड म्हणजे काय असतो, हिरा. तर हिऱ्याच्या शेपच्या आईज असं आपण जे आहे हे दिलं जातं अशी एक्झाम्पल, डायमंड शेप्ड आईज. तर हे शेप झालं. मग बघा, कलर म्हणजे रंग. रेड बलून म्हणजे लाल फुगा. ग्रीन सिग्नल म्हणजे ग्रीन सिग्नल जो असतो आपण जे आपण ट्रॅफिक मध्ये पाहतो. व्हाईट कुर्ता, तर पांढरा शुभ्र कुर्ता. ओरिजिन, अमेरिकन डॉलर्स, हे डॉलर्स जे ते कुठे चालतात, अमेरिकामध्ये. तर अमेरिकन डॉलर्स, तर ओरिजिन काय झालंय ते अमेरिकन. मग झालं इंडियन, तर इंडियन कल्चर, आपली भारतीय जो कल्चर असतो, संस्कृती आहे जी. जॅपनीज गॅजेट्स, गॅजेट्स म्हणजे काय, जसं की आपलं घडी झाली, वॉच आहे, मोबाईल, हे सगळे आपण गॅजेट्स म्हणतो याला. ठीक आहे. तर अमेरिकन, इंडियन आणि जॅपनीज हे ओरिजिन झालं. क्वालिटी, अ नोबल कॉज म्हणजे एक चांगलं कारण, नोबल म्हणजे काय, चांगलं. अन ऑनेस्ट सर्व्हंट म्हणजे एक इमानदार सर्व्हंट म्हणजे नोकर. अ ब्रेव्ह ऍक्ट, खूप साहसी एक काम होतं. नोबल, ऑनेस्ट आणि ब्रेव्ह हे 3 काय झाल्या, क्वालिटीज झाल्या कोणाच्या. मग मटेरियल म्हणजे कोणची वस्तू. अन आयरन टूल, आयरन म्हणजे काय, लोखंडाचा, लोखंडाचा टूल. अ गोल्डन बँगल, सोन्याची बांगडी. कॉपर पाईप, कॉपरनी बनलेली पाईप. तर आयरन, गोल्डन, कॉपर हे झालं मटेरियल. तर हे सगळे परत लक्षात करवते की हे सगळे काय आहेत, ऍडजेक्टिव्ह, विशेषण, जे कोणत्या नाउनची, संज्ञाची विशेषता सांगेल. मग लास्ट आहे यूज, यूज कुठे होते. अ बाथिंग सूट, तर बाथिंग सूट, सूट कसा, बाथिंग म्हणजे आंघोळीच्या टाइमला जो यूज होतो. अ जम्पिंग रोप, रोप म्हणजे काय, जी आपली रस्सी असते. जम्पिंग रोप म्हणजे कुदण्याची रस्सी. आणि ड्रिंकिंग वॉटर, तर पिण्याचं पाणी. तर अशा प्रकारे आपण ऍडजेक्टिव्ह पाहिला, तर ह्याला नीट प्रकारे तुम्ही समजून घ्या. इंग्लिश वर्कशॉप मध्ये तुमच्या ह्याच्याशीच रिलेटेड एक एक्सरसाइज आहे जी की आपण आत्ताच बघून घेऊ. राईट फनी मिनिंगफुल सेंटेन्सेस, आपल्याला सेंटेन्सेस लिहायचे आहेत, फनी पण असो आणि मिनिंगफुल पण असो. युझिंग वन ऑर मोर ऑफ दीज ऍडजेक्टिव्ह, तर आपल्याला या ऍडजेक्टिव्हचा यूज करून असे सेंटेन्सेस लिहायचे आहेत. बा, अ स्मॉल ग्रीन पॅरेट म्हणजे एक छोटासा हिरवा, पॅरेट म्हणजे काय असतं, तोता. फाउंड अ स्मॉल ग्रीन चिली, त्याला एक छोटीशी हिरवी मिरची मिळाली. इन अ स्मॉल ग्रीन प्लांट, कुठे मिळाली, एका छोट्याशा हिरव्या झाडावरती मिळाली. तर हे तुम्हाला तसंच वाटतंय ना, जे आता आपण वाचलं सारखं, टीनी टायनी सारखं. आणि बघा, अ फॅट राऊंड पिग एट अ फॅट राऊंड पंपकिन फ्रॉम अ फॅट राऊंड बास्केट, म्हणजे काय झालं, फॅट राऊंड पिग म्हणजे फॅट म्हणजे काय, मोठासा, लठ्ठसा. राऊंड म्हणजे गोल गोल, आणि पिग म्हणजे कोण, डुक्कर. त्यांनी काय केलं, एट अ फॅट राऊंड पंपकिन, त्यांनी एक जे आहे मोठस आणि गोल गोल पंपकिन खाल्लं. पंपकिन काय असतो, कद्दू असतो. आणि फ्रॉम अ फॅट राऊंड बास्केट, एक मोठ्याशा बास्केट मधनं. तर अशा प्रकारे आपण मजेदारशे बनवू शकतो. हे पहिल्या ह्याच्यामध्ये कोणते होते ऍडजेक्टिव्ह बघा परतचे, स्मॉल, ग्रीन हे दोन्ही आहेत. तसंच अशाच प्रकारे स्मॉल ग्रीन इकडेही आलं आणि स्मॉल ग्रीन इकडेही आलं. तर हे स्मॉल ग्रीनचा यूज झाला. मग इथे फॅट राऊंडचा आपण परत परत यूज केलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता.
राईट अदर वर्ड्स लाईक टीनी टायनी. आता जसं टीनी टायनी आहे वर्ड, अशाच प्रकारचे आणि काही शब्द होऊ शकतात. इन्सी विन्सी, टिकटॉक, फ्लिप फ्लॅप, हिकरी डिकरी, चिट चॅट, क्रिस क्रॉस, डिंग डॉंग, बो बो. हे सगळे शब्दही जसं आपण आता बोललो ह्याच्यासारखं हेही शब्द एका बरोबरच यूज केले जातात. तर आज आपण कहाणीची सुरुवात केलेली आहे. मस्त कहाणी आहे टीनी टायनी. ह्याला वाचण्यात खूपच मजा येते आहे. तुम्हालाही ऐकण्यात मजा येत असेल आणि असं वाटत असेल की आता नेक्स्ट पार्ट मध्ये काय होणार आहे. तर आपण नेक्स्ट पार्ट सुद्धा बघायचं की काय होतं त्या इटुकल्या पिटुकल्याच्या बाई बरोबर. ऍडजेक्टिव्ह जे काही तुम्हाला समजावलं आहे त्याला नीट प्रकारे समजा. परत व्हिडिओ बघा, तुमच्याजवळ आहे की तुम्ही व्हिडिओ परत बघू शकता आणि ऍडजेक्टिव्ह नीट प्रकारे समजा आणि त्याला डोक्यात अगदी म्हणजे बसवून घ्या की काय असतं आणि कशा प्रकारे युज करतात. आजची क्लास इथेच फिनिश होते. नेक्स्ट क्लासमध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.